नमस्कार मंडळी, मृदुलास होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर मध स्टफ केलेलं मधाचं चॉकलेट आज आपण बनवतोय। कारण 26 जानेवारी असू दे किंवा 15 ऑगस्ट, लहान मुलांमध्ये आपण जिलेबी, स्वीट्स, चॉकलेट वाटतच असतो। तर म्हटलं ह्यावेळी काहीतरी वेगळं वाटूया, कारण 26 जानेवारीला मी मागच्या वेळी जिलेबी केली होती। तर 15 ऑगस्टला म्हटलं सेम जिलेबीज करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया। तर चॉकलेट्स हे बऱ्यापैकी बनवले जातात। यूट्यूबवर तुम्ही चॉकलेट सर्च केलात तर अनेक प्रकारचे चॉकलेट्स तुम्हाला बघायला गावतील, म्हणजे वेगवेगळ्या फ्रूट्सच्या फ्लेवरचे किंवा ड्राय फ्रूट्सवाले, पीनट्सवाले। पण हे चॉकलेट काहीतरी वेगळं आहे, म्हणजे मध आपण याच्यामध्ये स्टफ करून बनवणार आहोत। दोन पद्धतीने मी तुम्हाला ही चॉकलेटची रेसिपी दाखवते। म्हणजे तुमची लहान मुलं जर मध खात नसतील तर ते इझिली मध खातील आणि करायलाही अगदी सोपी साधी आहे ही रेसिपी। त्यामुळे रेसिपी स्किप न करता बघा। मी ते डबल बॉइलिंगच्या पद्धतीने तुम्हाला चॉकलेट आहे ते मेल्ट करून दाखवते, कारण प्रत्येकाच्याच घरी ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नसतो। ते एक भांडं घ्यायचं, म्हणजे जे आपण बाउल घेणार आहे चॉकलेट मेल्ट करायला ते इझिली त्याच्यावरती फिट होईल अशा भांड्यामध्ये आपल्याला पाणी उकळत ठेवायचंय आणि वरच्या बाउलमध्ये आपल्याला हे चॉकलेट आहे ते सगळं घालायचंय। बाउल काचेचाच घेतला पाहिजे असं काही नाही, स्टीलचा घेतला तरी चालतो। हे चॉकलेट हलकं पसरवून घ्यायचं स्पॅच्युलाच्या साहाय्याने आणि याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। म्हणजे जनरली ते बटर वापरलं जातं, पण मी ते घरी बनवलेलं साजूक तूप 1 चमचाभर घालतेय। याने तूप आहे ते सुद्धा मुलांच्या पोटात जायला मदत होते, कारण एरवी तूप खायला बघत नाहीत लहान मुलं। जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर अशा प्रकारच्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। चॉकलेटमध्ये बटर किंवा तूप घालण्याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो की ते मस्त असं शायनी दिसावं आणि पटकन मेल्ट व्हावं। यासाठी हलक्या हाताने याला मिक्स करत राहायचं। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये मस्त ते मेल्ट होतं। एक साईडला ते छान मेल्ट होते तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। इथे मी एक मोल्ड घेतलाय सिलिकॉनचा, हा नसेल तर तुम्ही कॉफी कप घेतलात ना तरी चालेल। तर आता मी हे बाजूला करून ठेवलंय आणि याला लागणारं साहित्य घेतलंय। मेन इंग्रेडियंट्स म्हणजे मध, अगदी 100% क्वालिटीचा मध घ्यायचा आहे। मी पाडगाव येथील प्युअर पेटीचा मध घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगू शकता, मी हा मध तुमच्यापर्यंत पोहोचवायला नक्की ट्राय करेन। तर आता हा मध आहे तो गुलकंदमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। दुसऱ्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी गुलकंद घेतलाय आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे आपल्याला मध घालायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय। दोन पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवते, म्हणजे मध आणि गुलकंदचं जे स्टफिंग आहे ते करून एक चॉकलेट आणि प्युअर मध स्टफ करून एक चॉकलेट मी आहे ते लास्टला दाखवणार आहे। ते जे आपण मध आणि गुलकंदचं स्टफिंग केलं होतं त्याच्यामध्ये अगदी चमचाभर मेल्ट केलेलं चॉकलेट घालायचंय, म्हणजे त्याला बाइंडिंग खूप छान येतं। मिक्स करून आपल्याला त्याला बाजूला ठेवायचं। आपलं जे स्टफिंग आहे ते तयार झाले। दुसऱ्या वेळी आपण नुसता मधच स्टफ करणार आहोत, तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंय, सो व्हिडिओ स्किप न करता बघा। तर आपल्या दोन्ही गोष्टी ते तयार झालेल्या आहेत, प्युअर मध आणि जे दुसरं आपलं स्टफिंग आहे ते सुद्धा। आणि चॉकलेट सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये मस्त असं मेल्ट झालेलं आहे। छान असं एकसारख्या डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे कुठे लम्स राहिले असतील तर ते निघून जातात आणि अगदी व्यवस्थित स्मूथली तयार होतं आणि शायनी तयार होतं आपलं चॉकलेटचं बॅटर आहे ते। बघू शकता मस्त असं ते मेल्ट झालंय। इकडे जे आपण मध आणि गुलकंद आहे ते मिक्स करून ठेवलं होतं ते बऱ्यापैकी असं घट्ट झालंय, म्हणजे सेट झालंय। आता आपण चॉकलेट आहे ते तयार करायला घेऊया। जो मोल्ड आहे तो आपल्याला आहे तसाच घ्यायचा आहे, काहीही त्याला आपल्याला तेल वगैरे लावून घ्यायचं नाहीये। चॉकलेट आहे ते मोल्डमध्ये भरायचं आहे, फक्त 50% भरायचं, म्हणजे जेवढा मोल्ड आहे त्याचा अर्धा आपल्याला आधी चॉकलेट भरून घ्यायचं आहे। सगळ्या मोल्डमध्ये आपल्याला चॉकलेट भरून झाल्यानंतर व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे चॉकलेट इव्हनली स्प्रेड होतं आणि कुठेही बबल्स असतील तर ते निघून जातात नाही। जेव्हा आपण त्याला डिमोल्ड करतो ना तेव्हा ते एकदम स्मूथली डिमोल्ड होतं, कुठेही त्याला असा आकार चेंज होत नाही। त्यामुळे तर जे चॉकलेट आहे ते मी भरून घेतलंय। आता जे गुलकंद आणि चॉकलेट आणि जे मध आपण मिक्स करून ठेवलेलं बॅटर होतं ना ते आपण चॉकलेटच्या प्रत्येक मोल्डमध्ये भरायचं आहे। तर त्यासाठी मी एका पायपिंग बॅगमध्ये याला भरून घेते, म्हणजे आपल्याला हे स्टफ करायला सोपं होऊन जातं। पायपिंग बॅग नसेल तर कोणती प्लॅस्टिकची पिशवी आहे तिचा कोपरा कट करून घेतलात ना तरी चालेल। पायपिंग बॅग आहे ती कट करताना एकदम बारीक किंवा एकदम मोठी कट करायची नाही, जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं अगदी मीडियममध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचंय। आणि प्रत्येक मोल्डमध्ये आपल्याला हे बॅटर आहे ते असं हळुवारपणे स्टफ करायचं आहे, जसं मी तुम्हाला दाखवते तसं। बॅटर स्टफ करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला असं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही एअर बबल्स राहत नाहीत
आता उरलेलं जेवढं पण म्हणजे उरलेली जी पण जागा आहे ती चॉकलेटनं आपल्याला फिल करायची आहे, म्हणजे आपलं स्टफिंग आहे ते आतमध्ये कव्हर होतं आणि बाहेरून कळतही नाही की आतमध्ये आपण काय भरलंय आणि खाताना खूप छान लागतं जेव्हा आपण बाईट करतो ह्या चॉकलेटला. नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप चवीला छान लागतं हे. तर इथे मी सगळे जे चॉकलेटचे जे मोल्ड होते ते एक एक करून भरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता सध्या 50% भरलेले आहेत आणि 50% आपण चॉकलेटनी फुल करून घेणार आहोत. जेव्हा सगळं चॉकलेट आपण ह्याच्यामध्ये भरून घेतो तेव्हा पुन्हा एकदा लास्टला आपल्याला ह्याला टॅप करायचं आहे. टॅप करायचं अजिबात विसरायचं नाही, नाहीतर चॉकलेट इव्हनली तयार होत नाही. चॉकलेटमध्ये हवेची पोकळी राहते आणि जेव्हा चॉकलेट आपण डिमोल्ड करतो ना तेव्हा असे छोटे छोटे होल दिसतात त्याला आणि ते मग बरं दिसत नाही. त्यामुळे व्यवस्थित आपण याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये 25 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. मी 2 मोल्डमध्ये हे केलं होतं. तर 25 मिनिटानंतर मी फ्रीजमधून काढले. तुम्ही बघू शकता चॉकलेट अगदी मस्त असं सेट झालेलं आहे. अगदी 15 मिनिटात सुद्धा होतं, पण मी 25 मिनिटं सेफ फॉर सेट ठेवलं होतं. बघू शकता व्यवस्थित डिमोल्ड झालेलं आहे आणि चॉकलेटला शाईन किती मस्त आले. अशाच प्रकारे आपली ही सगळी चॉकलेट आहेत ते आपण डिमोल्ड करून घेऊया. 2 शेपचे मोल्ड होते माझ्याकडे, तर इथे मी 2 शेपच्या मोल्डमध्ये याला तयार करून घेतलेलं आहे. तर एक प्रकारचं चॉकलेट आपलं तयार झालंय. आता आपण दुसऱ्या प्रकारचं चॉकलेट तयार करायला घेऊया. तर त्यासाठी जे आपण आधी बॅटर बनवून ठेवलं होतं म्हणजे मेल्ट करून ठेवलं होतं डार्क कंपाऊंड, ते थोडं कमी वाटलं मला, म्हणून याच्यामध्ये मी जे मिल्क कंपाऊंड असतं म्हणजे डार्क कंपाऊंडपेक्षा चवीला हलकं कमी कडू असतं ते घेतलं होतं. या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा खूप छान लागतं. तर ते व्यवस्थित मेल्ट करून घेतलं सेम प्रोसेसनी. आता आपल्याला सिलिकॉन मोल्ड आहे तो अगदी तसाच अर्धा भरून घ्यायचा आहे. म्हणजे अर्धा भरून घेतल्यानंतर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि एक जास्तीची स्टेप करायची, म्हणजे कोणताही छोटा चमचा जो त्या मोल्डमध्ये जाईल असा घ्यायचा आणि त्याने सगळ्या कडा आहेत त्या चॉकलेटनी कव्हर करून घ्यायच्या. ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे कारण मध आहे तो रनी कन्सिस्टन्सीचा असतो. तो जर असाच आपण टाकला आणि वरून सेम प्रोसेसनी जर आपण वरून चॉकलेट टाकलं ना तर तो लीक होण्याची शक्यता असते. जेव्हा चॉकलेट सेट होतं तेव्हा लीक होऊन तो मध बाहेर येतो. तर तो येऊ नये, व्यवस्थित सिक्युअरली मध्ये राहावा यासाठी आपल्याला सगळ्या चौकोनी कडा आहेत त्या चॉकलेटनी कव्हर करून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा टॅप करून चॉकलेटची लेवल आहे ती एकदम एकसारखी करून घ्यायची आणि मग आपल्याला मध आहे तो छोट्या चमच्याच्या साह्याने अगदी ड्रॉप करून प्रत्येक मोल्डमध्ये टाकायचा आहे, अगदी सांभाळून. म्हणजे तो ड्रॉप आहे तो अगदी जागेवर राहायला पाहिजे, खूप जास्त स्प्रेड होऊ दे नको याची काळजी घ्यायची. प्रत्येक वेळी आपण जी पण स्टेप केली त्याच्यानंतर मोल्ड आहे तो टॅप केलाय, पण इथे अजिबात मोल्ड हलवायचा नाहीये. जेव्हा आपण मधाच्या ड्रॉपवरती चॉकलेटची लेअर पुन्हा एकदा घालतो तोपर्यंत मध आहे तो व्यवस्थित तसाच राहायला पाहिजे. त्यामुळे मोल्डला अजिबात धक्का द्यायचा नाही. पूर्ण चॉकलेटनी सगळे मोल्ड आहेत म्हणजे सगळे जे चॉकलेटचे होल आहेत ते व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे. सगळे चॉकलेटनी कव्हर झाले की मग आपल्याला ह्याला टॅप करायचं आहे, म्हणजे मध आहे तो आतमध्ये सिक्युअर राहतो आणि सगळ्या बाजूने चॉकलेट इव्हनली तयार होतं आणि कुठेही एअर बबल्स राहत नाहीत. जेव्हा आपण डिरेक्टली मध त्याच्यामध्ये फिल करतो तेव्हा काही काळजी घेण्याची गरज असते. ती काळजी घेतली तर आपलं चॉकलेट एकदम परफेक्ट तयार होतं. 25 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवून हे चॉकलेट आहे ते डिमोल्ड केलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे डिमोल्ड झालेलं आहे. अशाच प्रकारे मी सगळे चॉकलेट डिमोल्ड केलेत आणि एक चॉकलेट आहे मी ते तुम्हाला कट करूनही दाखवेन. म्हणजे जसं आपण कट करतो किंवा त्याला बाईट घेतो त्याची तेव्हा त्यातील मध आहे तो प्युअरली आपल्या जिभेवर येतो आणि त्याची फिलिंग काही वेगळीच असते. जेव्हा तुम्ही हे चॉकलेट बनवून खाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. तर बघू शकता इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्या आतमधून मध आहे तो एकदम ड्रॉप करून बाहेर येतोय. म्हणजे जेवढा आपण मध घातला होता तेवढा इझिली त्यातून बाहेर येतोय आणि तो जेव्हा जिभेवर येतो तेव्हा खरंच खूप छान टेस्ट लागते. मध आहे तो फक्त चांगल्या क्वालिटीचा वापरा. आता इथे सगळी चॉकलेट तयार करून झालेली आहेत आणि मी आता या चॉकलेटना रॅप करते. म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये छोट्या प्रमाणात 26 जानेवारी असू दे किंवा 15 ऑगस्ट खूप चांगलं साजरं केलं जातं. तर खाली जी पण मुलं असतात त्यांच्यामध्ये मी ही चॉकलेट वाटणार आहे. तर छान असं रॅप करून घेते म्हणजे ती दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतील. तर जे कोणतेही गिफ्ट रॅप करायचा रॅपर असतो ना तो घेऊन आले होते मी आणि त्याने हे असं चॉकलेट सेंटरला ठेवून अशी पोटली बांधल्यासारखी मी तयार केले आणि कॉन्ट्रास्ट कलर म्हणून सिल्वर कलरची मी ते पायपिंग आणली होती तिने इथे गाठ बांधून घेते. तुम्ही कोणत्याही प्रकारचा दोरा किंवा फ्रेंडशिप बँड वापरलात तरी चालेल, पण हे दिसताना खूप छान दिसतं. मुलं
म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचा आनंद असतो. तर बघू शकता हे चॉकलेट आहे ते रॅप करून झालेलं आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. ही नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन आहे ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि अशाच नवनवीन आणि मस्त रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. बाय बाय.